मॉर्निंग मित्रांनो. तर खरं आत्ता खूप खुश आहे मी, कारण आत्ता चाललो आहे 6 दिवसांसाठी परत मोठ्या ट्रिपला. आपण कालच 2 दिवसासाठी लोणावळ्याला एक ट्रिप करून आलो, ते ब्लॉग तुम्ही पाहिलंच असेल. आत्ता आपण 6 दिवसांसाठी चाललो आहे आणि अशा ठिकाणी चाललो आहे की जिथं आत्ता खूप गर्दी आहे. तुम्हालाही माहिती असेल, पण तरी पण मी आत्ता नाही सांगणार तुम्हाला. डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यानंतरच दाखवेल. मे बी तुम्हाला दुपारनंतर किंवा ते कळूनच जाईल की मी चाललो आहे कुठं. आणि हा प्लॅन अचानक झाला, म्हणजे 29-30 तारखेला जायचा प्लॅन होता, पण मित्र म्हटले की आपण 27ला जाऊ. मग अचानक ट्रिप ठरल्यामुळं अचानक काही पण बदल होऊ शकतात. खरं तर सकाळी 7ला जायचा प्लॅन होता, पण नंतर मग थोडं नाही का, सगळं आता एवढं लवकर जाणं आणि आपली कामं अरेंज होणं शक्य नाही आहे. म्हणून मग काय म्हटलं की आपण थोडं दुपारनंतर निघू, म्हणजे सकाळी सगळी कामं आपण लाईनअप करून घेऊ शकतो. म्हणून मग काय ठरवलं की आपण 12-1च्या दरम्यान निघू. बायकोने बराबरी चांगली करून ठेवली आहे, तेवढं तिला चांगलं जमते. आता तिला माहिती आहे नुसतं फिरतीवर आहे, त्याच्यामुळे ते बराबरी करायला शिकावं म्हणून ती शिकली आहे आणि चांगली बराबरी केली आहे. थोडीशी चिडली पण आहे की मला पण यायचं, मला फिरायला चाललो आहे. कशी रुसून बसली बघा ना कशी. चला आता निघायची वेळ आली आहे. होय नाही म्हणता म्हणता किती 2 वाजले 2. आता आपल्या 3 बॅग आणि ही रग आहे. एका ह्याच्यात लॅपटॉप आणि आयपॅड घेतला आहे आणि एका ह्याच्यात कपडे वगैरे आहेत आणि त्याच्यात शूज घेतला आहे, कारण खूप चालायचं आहे असं म्हणतात, म्हणून मग शूज घेतला आहे. हे बघा अशा अवतारात चाललो आहे आता. आता मित्राच्या घरी जायचं, त्यांना घ्यायचं. गाडी आपल्या इथं होते म्हणून गाडी घेऊन चाललो आहे आणि आता मित्रांच्या घरी जायचं, गाडीची पूजा वगैरे करायची आणि मग गो टू प्रयागराज. फायनली आपण आता चाललोय प्रयागराजला आणि आता आपण निघालोय चिखलीतून मोशी, चाकण, संगमनेर मार्गे सिन्नरला निघणार आहे. सिन्नरमधून आपण समृद्धी महामार्ग जॉईन करतोय आणि पहिल्यांदाच आपण चाकणच्या ट्रॅफिकमध्ये अडकलोय. हे चाकणचा कधीही न सुटणारा प्रश्न आहे. नशीब त्या चाकणच्या ट्रॅफिकमधून निघालो आणि आता हळूहळू आम्ही आता सगळे सिन्नरच्या दिशेने चाललोय. एकदा का सिन्नरला पोहोचलो की तिथून पुढं मस्तपैकी आपल्या समृद्धी महामार्गाने सनाट गाडी पळवायची आणि लवकरच प्रयागराजला पोहोचायचं, हेच टार्गेट ठेवलंय. चला गाणी ऐकत जाऊया. हे बघा आपला पहिला स्टॉप आता आलाय. आता आलोय समृद्धी महामार्गाच्या इथं. सिन्नरच्या अलीकडे समृद्धी महामार्गाला आपण जॉईंट होणार आहे. तरी आता थोडं जेवायला थांबलोय, भूक लागलेत. कारण आता जर समृद्धी महामार्गाला लागलो तर पुढं काहीच नसणार आहे जेवायला. 3 वाजेपर्यंत नागपूरमध्ये पोहोचतोय पहाटे. त्याच्यामुळं सिन्नरच्या अलीकडे जेवण वगैरे करायचं आणि मग निघायचं. चला तुम्हाला आता हॉटेल कसं आहे ना ते दाखवतो जेवणाचं. हे बघा या हॉटेलला थांबलोय जेवायला. हे बघा ह्याच्यात अशा कॉप्या आहेत, ह्याच्यात जाऊन जेवायचं. पोरं बस. चला फायनली आता आपलं जेवण वगैरे झालं आणि आपण आता सिन्नरमधून समृद्धी महामार्गाला जॉईन झालो आहे. आता हा समृद्धी महामार्ग आपल्याला नागपूरपर्यंत सोडेल. ते जवळजवळ किलोमीटर आहे, 600 किलोमीटर अंतर आहे. बघू आपण किती तासात कापतोय. खरंच असं वाटतं की आपली गाडी सेंटरला ठेवली आहे आणि मागून कोणीतरी रस्ता ओढतं आहे. एवढा स्मूथ रस्ता आहे ना, खरंच खूप भारी रस्ता आहे. रस्त्यामध्ये बोगद्या असतील, पूल असतील, खूप म्हणजे खूपच सुंदर रस्ता सरकारने बांधलेला आहे. आणि ह्या रस्त्यावरती चॅलेंज म्हणजे एकच आहे की तुम्हाला गाडी वगैरे कंट्रोल नाही करायची. तुम्हाला फक्त एकच आहे की तुमची झोप कंट्रोल झाली पाहिजे. कारण तुम्ही एकदा गाडी 6व्या गिअरवरती टाकली, रेसवरती पाय ठेवला की गाडी कंटिन्यू चालणार आहे, ती थांबणार नाही. तुमची मूवमेंट काय होणार नाही आहे बॉडीची. त्याच्यामुळं काय होऊ शकतं की तुम्हाला झोप लागू शकते. याच्यामुळे तुम्हाला एकच चॅलेंज आहे की ह्या रस्त्यावरती झोप लागली नाही पाहिजे. चला तर मग चलूया. आता हे आलं दुसरं बीड. पहिलं बीड तर तो मोठं कांड झालेलं माहितीच आहे. आता आपण आलो दुसऱ्या बीडमध्ये. हॅलो, चहा प्यायला थांबलोय. कंटाळा आलाय रोज. तो 450 किलोमीटर झाला असेल घरापासून. हो हे बघा चहासाठी सगळ्या गाड्या थांबल्या समृद्धी महामार्गावरती. आता रात्रीचे 10:30 वाजलेत, 11:30 वाजलेत. आता थांबायचं तर नागपूर नंतरच थांबायचं प्लॅन चालू आहे. आत्ता रात्रीचे 1 वाजला आहे आणि आत्ता हे जो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महामार्ग जो आत्ता सोडतो आहे आम्ही 1 वाजता. तर खरंच खूप मस्त हा रस्ता आहे. काही जाणवलं नाही एवढा, कुठं खड्डा नाही, काय नाही, एक नंबर रस्ता आहे राव. हे बघा
चला आता आपण समृद्धी महामार्ग सोडतोय. इथून आता नागपूरमध्ये प्रवेश करतो. नागपूरपासून पुढं सरळ सरळ MP मध्ये आपण प्रवेश करणार आहे. तर आत्ता बघा रात्रीचे 2:30 वाजलेत. कंटिन्यू गाडी चालू आहे. घरून निघाल्यापासून कंटिन्यू गाडी चालू आहे. तेव्हा कुठे एवढं डिस्टन्स कव्हर झाले. तर आत्ता सकाळचे 4:15 वाजलेत आणि आपण आता महाराष्ट्र सोडला आणि आता MP मध्ये. आणि खरंच थंडी महाराष्ट्रापेक्षा खूप थंडी जाणवते इथं. बाकीचे झोपलेत गाडीत. मी आणि करण दोघं चहा घेतोय. चला थोडं शिकूया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला चालू. इतना थंडी नाही आहे इधर. थंडी बहुत यहाँ पे हमेशा भीड़ रहती है ना. चला मस्तपैकी चहा वगैरे झालाय. आता आपण सोनाई बायपासने जबलपूरकडे चाललोय. अरे वा वा, फायनली सकाळ झालेली आहे. बघा सूर्य उगवता सूर्य जबलपूरमधला. रात्रभर गाडी चालून जेव्हा सकाळी सकाळी सूर्याचं किरण दिसली तेव्हा खरंच बरं वाटलं थोडं. आता आलोय आपण नाश्त्यासाठी मिडवे ट्रीटला. हा MP सरकारचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला रस्त्याने जाताना याचे खूप आउटलेट्स मिळतील पण टेस्ट मात्र 0 आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि भूक लागली आहे. जे कोणी प्रयागराजला येत आहे त्यांना विनंती आहे की खरंच डबा थोडाफार घेऊन या. कारण काय झालं यांना एवढे कस्टमर मिळालेत ना की नाहीच म्हणतात डायरेक्ट. आमच्याकडे हे नाही फक्त चहा देतात ते पण एकदम भांगार चहा आहे. थोडे हाल चालूच आहे खाण्यापिण्याचे. थोडं सोबत मटेरियल ठेवा. आता मी घरून आणले तेच आता खातोय. ते खाऊन आता चालू. बाकी गेले चहा प्यायला. मला मात्र भूक लागली आहे त्याच्यामुळे जेवण वगैरे करून निघूयात. आत्ता आलो आपण प्रयागराजच्या जवळजवळ आहे. इथं रिवा म्हणून गाव आहे त्याचं एअरपोर्ट पण आहे. तर तिथं चहासाठी थांबलो आहे. कंटिन्यू गाडी चालवली राव खरंच कालपासून. काल 3ला जसं निघालो तशी गाडी कुठं म्हणजे अर्धा तास पाऊण तास थांबली आहे. आमच्या बरोबर आमच्या आधी सकाळी 6ला एक जण निघाले होते आपल्या इकडून चिखलीतूनच. ते आणखीन आमच्या मागच आहेत. ते रात्री झोपायला थांबले होते. आम्ही झोपायला पण नाही थांबलो. कधी गणेश दादा गाडी चालवतो कधी मी चालवते. असंच चालून चालून आता इथपर्यंत आलो आहे. आता 2 तासामध्ये पोहोचल प्रयागराजमध्ये. आणि आम्हाला मागे एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो होतो. तर तिथं लोक म्हटले की नका जाऊ खूपच गर्दी आहे. आम्ही रिटर्न आलो आहे. काशीला गेलो तर तिकडं पण खूप गर्दी आहे. सो काळजीपूर्वक जावा. बघू आता पुढे गेल्यावरती काय कळेलच. परत तिकडं येत आले कोण मध्य प्रदेश आपण संपलंय. मध्य प्रदेश ओलांडून आता आपण UP मध्ये प्रवेश करतोय. UP मध्ये प्रयागराज UP मध्येच आहे. तर इथले काही बोर्ड्स आहेत की ज्याच्यामधून कळतं की तुमची हद्द संपली आहे आणि आता तुम्ही UP मध्ये चाललाय. तर आता फायनली उत्तर प्रदेशमध्ये आलोय. इथून हायवेने जवळजवळ मला वाटतं एक 40 ते 50 किलोमीटरच असेल. बघूया पुढं काय होतं. आणखीन तर गर्दी लागलेली नाही आहे. जे लोकांनी सांगितलं होतं की खूप गर्दी आहे ट्रॅफिक आहे. गर्दी तर लागलेली नाही आहे. आपण अशा मेन रस्त्याने तर चाललो आहे. हा बघा कशी घरं आहेत यांची. विदाऊट प्लास्टरच सगळ्यांची घरं आहेत. डायरेक्ट विटाचं बांधकाम. अशीच घरं दिसतात ते. हा लागलं का ट्रॅफिक. बरोबर लोक जे म्हणत होते तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणार ते अडकलोच फायनली. चला बघू आता आलोय तर. ॲक्च्युली काय झालं आलो होतो आपण प्रयागराजमध्ये दुपारी 1 वाजता आलो होतो. पण तिथं आहे ना गर्दी असल्यामुळे पुढं जातच नाही आलो. म्हणून मग 20 किलोमीटर आधीच थांबलो एका ठिकाणी. कारण पुढं जायला जागाच नाही. लोक पण जाऊ देत नाही. आणि हे बघा इथंच 20 किलोमीटर आधी गाडी लावली आहे. आणि हे हॉटेल मंगलम गेस्ट हाऊस. इथं पैसे देऊन गाडी लावली. आणि हे बघा लोक कसे बघतात तेव्हा. जर तुम्हाला यायचं आहे तर 20 ते 25 किलोमीटर चालायची तयारी ठेवा. त्याच हिशोबाने या तुम्ही प्रयागराजला. हे बघा ट्रॅफिक तुम्हाला दाखवतो प्रयागराजमधलं. आपण आता गाडी लावली चालत चाललोय. हे बघा ट्रॅफिक. वगैरे लावली आहे आणि आता चालत जायचे 20 किलोमीटर. पण आता इथं काय केलं आहे यांनी पुलाच्या अलीकडंच 2 व्हीलर आहेत. लोकल 2 व्हीलर आहेत. ते म्हणतात की पैसे घेऊन तुम्हाला आम्ही सोडतो. म्हणून आपण त्यांच्यासोबत चाललेलो आहे.
इथून बघू किती, आता 150-150 रुपये घेतले ते म्हणले तुम्हाला सोडतो, तर कितीपर्यंत सोडतं ते बघू. बरं आहे ना, पण ते चालायचं वाचतंय हे खरं बरं आहे, त्यांचा पण बिझनेस होतो आहे. तर लोकल गाडीने चाललो आहे. तर पहिल्या 2 व्हीलरवाल्यांनी साफ फसवलं आहे आपल्याला, कारण की 20 किलोमीटर सांगून त्यांनी फक्त 9 किलोमीटर सोडले. आणि ह्या बघा, ह्या सरकारच्या गाड्या, फ्री गाड्या आहेत. यांनी शाळा काय केली, गाड्या लागतात पुढं म्हणून यांनी अलीकडंच नाही का असं वातावरण निर्माण केलं की खूप लांब जायचं बसा, म्हणून आपण गाडीवर बसतो, पण पुढून सरकारच्या फ्रीवाल्या गाड्या चालू आहेत हे लक्षात नाही आलं. मग यांनी तर सोडलं आहे. आणि आता इथून दुसऱ्या गाडीवाला घेतला आहे, तर दुसरा गाडीवाला बघा कशातून कुडून पार गल्ली बोळानी असा घेऊन चालला आहे आपल्याला घाटाकडं. असल्या गल्ली बोळानी चाललं आहे ना की बाबा बास रे बास, नको. भीती वाटत होती एके वेळेस तर की बाबा नक्की कुठं घेऊन चाललं आहे. आम्ही तर खूप असं थोडं घाबरलो होतो, पण त्यांनी नेलं व्यवस्थित आणि घाटावरती सोडलं त्याने आम्हाला. त्रिवेणी संगमावरती जायचं असेल तर मेन रस्त्याने पोलिस पण सोडत नाही आहे, लोकल असो कोणी असो 2 व्हीलर अलाव करत नाही. त्याच्यामुळं हे गल्ली बोळाने आपल्याला घेऊन त्रिवेणी संगमापर्यंत सोडणार आहेत असं बोललेत, पण त्यांनी एका घाटावरतीच आणले. इथून पण त्रिवेणी संगम जवळ मला वाटतंय 6 किलोमीटर लांब आहे. तर एवढे पैसे देऊन पण एवढं चालावंच लागलंय, या चालण्याला पर्याय नाही आहे. वरतून ट्रेन, खालून गाड्या आणि त्याच्या खाली नदी, असा हा ब्रिज आहे. आता चालत चाललो आहे आपण त्रिवेणी संगमाकडे. खरं तर खूप गर्दी आहे तिकडं, इकडचा घाट मोकळा आहे, कारण जवळजवळ 22 किलोमीटरचा घाट सोय केलेली आहे स्नानासाठी, गर्दी होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे अलीकडं तर कोण नाही आहे, सगळे त्रिवेणी संगमावरती आहेत. तिकडंच आपण आता चालत चाललो आणि इकडं सगळं मोकळं दिसतं. हे बघा, ह्या गाड्या वगैरे. आणि सोय अशी केली आहे ना की मध्ये पत्र्याचं जे बसच्या खाली असतं ना, पत्रा, जाड पत्रा, तो तसा इथून तिथून अंतरला आहे, जेणेकरून वाळूमध्ये फसू नये म्हणून. आता त्रिवेणी संगमाच्या जवळ आलो आहे आणि लोकांना आता झोपायला जागा नाही, पण एवढ्या भर थंडीत लोक असे आपापले काही ना काहीतरी सोय करून झोपलेले आहेत. बघा इकडं बी बघू शकता, कारण जागाच नाही आतमध्ये पुढं. मस्त जन आश्रयस्थळ पण केलेले आहेत त्यांनी, पण त्याच्यामध्ये लिमिटेडच सीट आहे. तर बाहेर लोक अशी झोपलेली आहेत. आणि आम्ही पण मग अशीच कुठेतरी जागा बघितली आणि झोपलो, कारण 17 तास कंटिन्यू गाडी चालून आम्ही इथपर्यंत पोहोचलो, पण झोपायला सोय नव्हती. त्यामुळे आम्ही पण थोडं अंथरून टाकून थोडा वेळ पडलो, पण एवढी थंडी होती ना की त्याच्यामुळे झोप पण नाही आली. हार्डली 2 तास झोपलो आणि लगेच शेकोटी बघितली, थोडं शेकलो आणि मग परत पुढं आंघोळीसाठी निघालो. आता सकाळी लवकर झोपच आहे ना, एवढी थंडी बेकार, म्हणून आता घाटावर निघालो आंघोळीला. आता वज घाटावर जायचं ना, आंघोळ करायची, मारुतीच्या पाया पडायचं, निघायचं, हे प्लॅन केला. लय थंडी बेकार. एवढे हाल होण्याचं कारण की गर्दी खूप होती, कारण की 29 तारखेचा जो मुहूर्त होता स्नानाचा, मौनी अमावस्येचा, आम्हाला पण त्याच दिवशी आंघोळ करायची होती, म्हणून एवढे हाल झाले. नाहीतर इतर दिवशी तर सगळा घाट मोकळा असतो, गाडी पार घाटापर्यंत जात असते, म्हणून आम्ही मग त्याच दिवशी स्नान करायचं म्हणून चालत गेलो. शेवटी थंडी वगैरे सगळी सहन करत शेवटी घाटावरती आलो. तिथं खूप गर्दी आहे आणि तिथं कंटिन्यू अनाउन्समेंट होतं ते की आमचं हे हरवलं, इथं येऊन संपर्क करा, आणि ते त्यांच्या भाषेत होतं. एवढी भयंकर गर्दी होती ना की काही सांगण्यात अर्थच नाही. असं वाटत होतं की इथं नक्की आता चेंगराचेंगरी होऊ शकते, कारण पोलिसांचं सारखं सांगणं होतं की झोपू नका, आले तर आंघोळ करा आणि घाट मोकळा करा, तरी पण लोक ऐकत नव्हते. लोक घाटावरती झोपून होते. चला माऊली चला. आता आपल्याला कसं वारी थोडीफार का होईना चालायची सवय, त्याच्यामुळे बँड वगैरे घेऊन चाललो. आणि खरंच खुश आहे की आपलं मौनी अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती स्नान झालं संगमावरती, आणि आता आपण रिटर्न चाललो आहे, कारण लवकर घाट खाली करायला लागेल, कारण पोलिसांच्या पण सूचना आहेत. आणि खूप मोठी माणसांची गर्दी आता त्रिवेणी संगमाकडे आंघोळीला चाललेली आहे, त्याच्यामुळे चंगराचंगरी होण्याची शक्यता आहे, कारण ही लोक खरंच खूप आडमुठी आहेत. कशी पण धक्काबुक्की करतात, मला करायची आंघोळ, मला जायचं पुढं, असं करत धावपळ करतात आहे. त्याच्यामुळे आपलं लवकर इथून निघलेलं बरं. आता परत आलो आहे गाडीपाशी, 3:30 वाजल्यात पहाटेचे. आपण रात्री निघालो होतो, लय हाल होता ते, गर्दी एवढी असल्यामुळे ना सोय नाही आहे सगळ्या व्यवस्थित, त्याच्यामुळे
थंडी आहे. मी आता गाडीचं हिटर वगैरे लावून बसलोय. आता जायचं वाराणसीला, कारण आता जर थांबलो आणि परत जर ट्रॅफिक लागलं तर इथून निघणं परत मुश्किल आहे. त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं इथून लवकर निघणे. बाहेर वाटलं तर रूम घेऊन राहू, झोपू, पण इथून निघायला लागेल. खूप भयंकर गर्दी आहे. हे बघा, आता कुंभमेळ्यापासून मला वाटतंय आपण प्रयागराजपासून किती 50 किलोमीटर आहे ना, 60 किलोमीटरवरती आलोय आणि तिकडंच रस्ते बंद केलेले आहेत. ॲक्च्युली कुंभमेळ्याला एवढी गर्दी झाली ना, कालच आम्हाला एक तर सोडत नव्हतं, आम्ही चालत गेलोय आणि आज आलो तर तिकडं फुल गोंधळ चालू आहे, म्हणजे फुल गर्दी आहे. त्याच्यामुळे इकडंच गाड्या थांबवल्यात. आता तर नका येऊ असंच सांगणे, आले तर कधी नंतर 3-4 तारखेनंतर चालतं. तोपर्यंत तर एंट्री तर कोणाला नाही. सगळे मला वाटते सगळेच रस्ते बंद केले असते. अजून लाईन चालू आहे गाडी, एवढी लाईन लागलेली आहे. 2 दिवस झालं झोप नव्हती, कारण आपण गाडी चालवून प्रयागराजला आंघोळ करून परत वाराणसीकडे निघालो. त्याच्यामुळे परत झोपलो थोडं. थेट काशीजवळ आल्यावरती उठलो आणि आता आपण काशीच्या इथं आलेलो आहे. आणि आपल्याला इथं पहिलं सगळं चॅलेंज असणार आहे ते म्हणजे हॉटेल शोधणं, कारण ऑनलाईन चेक केलं तर सगळे हॉटेल बुक आहेत. कारण प्रयागराजवरून सगळे लोक काशी, अयोध्या असंच करतात ते. तर फायनली आपल्याला एक हॉटेल भेटलं आहे, तिथे आपण आता थांबणार आहे. आता सकाळी 9:30 वाजलेत. तिथं थांबू आणि थोडा आराम करू आणि मग काशी फिरायला आपण जाऊ. तर आजचा दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा. आता आलो वाराणसीमध्ये. काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे आणि आजचा स्टे इथंच. काल 2 दिवस झालं झोप नाही आहे, त्याच्यामुळे आता आलो इकडं काशीमध्ये. रूम घेतली आहे आता झोपण्यासाठी. आज 2-3 वाजेपर्यंत झोपायचं आणि मग दर्शन वगैरे करून राम मंदिर अयोध्येला जायचं. विचार, आता चाललो काशी विश्वनाथाच्या दर्शनाला. आता गाडीची सोय करतोय. काय नाही बसला का जवळ. आपली रूम जी आहे ती लंका म्हणून एक ठिकाण आहे. तिथे इथून मंदिर आहे 3 ते 3.5 किलोमीटर. तर चालत जाण्यापेक्षा म्हटलं रिक्षा करू आणि मग रिक्षाने आपण आता मंदिराकडे चाललो आहे. खरं तर दर्शनाच्या आधी आपण घाटावरती जाणार आहे, कारण गंगा आरती होईल ती पाहू आणि मग त्याच्यानंतर दर्शनासाठी जाऊ. दर्शन होईल का नाही माहीत नाही, कारण गर्दी खूप आहे त्याच्यामुळे. कारण सगळ्यांचा प्लॅन तोच आहे, प्रयागराजवरून काशी, काशीवरून अयोध्या, अयोध्येवरून मग तिकडे ज्याला जायचं तो तिकडचा रस्ता. आता आम्ही हा प्लॅन करू शकतो, तर बाकीचे लोक तर 100% करणारच ना, म्हणून मग चाललोय. रस्ता बंद आहे त्याच्यामुळे कोणत्या पण बोळीतून जायला लागते खाली घाटाला, मनकर्णिका घाटाला चाललोय. आत्ता नदीला चाललो होतो घाटावरती, पण आता नाश्ता करायचा म्हणून काशी चाट भंडार. बघा गर्दी. छोले सगळे. हे काय आहे? पालक पत्ता चाट आणि समोसा चाट, टमाटर चाट. आता फायनली पेटपूजा झाली, मस्तपैकी खाल्ले आता. आणि आता आपण चाललो घाटावरती. आता संध्याकाळची वेळ झाली, आता आरतीची गंगा आरती सुरू होईल. चला तर मग परत जाऊ. मेन चौकातून तर रस्ता बंद आहे, त्याच्यामुळे आपल्याला असंच गल्ली बोळानी जायला लागणार आहे. आणि भीती पण वाटते, कारण एक व्हिडिओ आला होता, रील आली होती की एका गल्लीतच अशी चेंगराचेंगरी झाली होती, खूप लोकांनी गर्दी केली होती. त्याच्यामुळं खूप हळूहळू आम्ही चाललो आहे. म्हटलं परत रिस्क नको बाबा, त्याच्यामुळं सगळे चेक करत हळूहळू चाललो आहे. हे बघा गर्दी बघा, खूप सारे लोक भाविक भक्त इकडं आलेले आहेत. आणि असं वज करत आम्ही आता फायनली घाटावरती आलो आहे. पण आम्हाला नाही वाटत आम्हाला इथून आता गंगा आरती पाहायला मिळेल, कारण गर्दीमुळे उभं राहायला पण जागा नाही आहे. आणि गंगा आरतीचे ठिकाणं तर दुपारपासूनच फुल झालेले असतील. एक तर VIP असेल तर तुमची मजा आहे, नसेल तर मग सामान्य माणसाचे तर काय हालच आहेत. तेव्हा का इथं शेवटी उभं राहिलो एका कठड्यावरती आणि इथून आम्हाला अशी गंगा आरती दिसते. जेवढं वेळ जमेल तेवढं वेळ उभा राहू, बघू आणि मग नंतर दर्शनाला जाऊ. बघा गर्दी. जाऊ का खाली जाऊ का बसायला. हे बघा लोक कुठं पण चढून आरती बघतात. हे
लय बेकार राव, एवढं गर्दीने. चला फायनली सगळे आता गंगा आरती उरकून आपण आलो आहे आता कॉरिडॉरमध्ये. आता जाऊ काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊ, कॉरिडॉर फिरू. मला नाही वाटत दर्शन होईल कारण की खूप गर्दी आहे आणि त्याच्यात नंबर लागेल म्हणून मला वाटत नाही आहे. तरी पण आपण प्रयत्न करायला हरकत नाही. चला मंदिर जाणे का मार्ग इथून आपण आता दर्शनाला जाऊयात. हे सगळं चक्र फिरत जाऊ. आता आपल्याला कसं आहे दिवाळंदीची सवय आहे, त्याच्यामुळं मधून उड्या टाकायची सवय, त्याच्यामुळे आपण काय एवढं चलत बसणार नाही आहे. उड्या टाकून आपण डायरेक्ट पलीकडच्या पायऱ्यांवरती निघूयात. सुरुवातीचं थोडेफार चालू आपण, म्हणजे नाही का थोडंफार वाटलं पाहिजे सभ्य आहेत, पोरं सभ्य आहेत. नंतर उड्या टाकून आपण निघू. हे बघा याच्यातला अनु तर पलीकडे निघाला, तो तर उडी मारून गेला डायरेक्ट पलीकडं. आता आपण पण हळूहळू निघू. हे बघा गर्दी, मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून इथंच एवढ्या चक्रा मारत तुम्हाला कॉरिडॉरपर्यंत यायचं आहे. आम्ही तर ते सगळं स्किप करून पटक्यास आलो आहे पुढं. आणि बघा किती सुंदर असं कॉरिडॉर आहे. आणि हे बघा प्रोजेक्टरवरतून मारलेल्या ह्या लाईट्स आहेत. ही प्रतिकृती जी आहे प्रोजेक्टरवरतून भिंतीवरती मारलेली आहे. खरंच खूप सुंदर असं कॉरिडॉर केलेलं आहे. आणि हे समोर बघा ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये मंदिर आहे. खरं तर आम्ही मोबाईल घेऊन जायचा प्रयत्न केला पण त्यांनी पकडलं. हे बघा मंदिर, काशी विश्वेश्वराचं मंदिर. मी ॲक्च्युली एकदा दर्शन करून आलेलो आहे, त्याच्यामुळे ह्यावेळेस मी जायचं काय हट्ट केलेलं नाही, कारण माहिती आहे गर्दी असल्यामुळं दर्शन होणार नाही आहे. त्याच्यामुळे बाहेरूनच स्क्रीनला जे आहे स्क्रीनवरती दिसत होतं तिथंच मी समोर बसून दर्शन घेतलं आणि थोडंसं मेडिटेशन पण केलं. मग हा आजूबाजूचा परिसर. आणि इथं एक गोष्ट मला जी आवडली ती आपल्या अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती तिथं कॉरिडॉरमध्ये बसवलेली आहे. म्हणजे खरंच त्यांचं योगदान किती आहे मंदिरं जपण्यात हे याच्यातून दिसून येतं. आणि खरंच ही त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण म्हणू शकतो. तर हे सगळं मंदिराचा परिसर वगैरे पाहून आता आम्ही एक अशा महत्त्वाच्या ठिकाणी जाणार होतो की जिथं लोक येण्यासाठी मरतात. अर्थातच ते म्हणजे मनकर्णिका घाट, जिथं खरं तर आहे ना ॲक्च्युली काय म्हणू शकतो तिथं की आपण काशीचं जे लोकांची इच्छा असते की माझा शेवटची क्रिया म्हणजे अंत्यविधी जो आहे तो माझा तिथं व्हावा, काशीमध्ये व्हावा, तो घाट बघायला जाणार आहे. आणि बघा हाच तो घाट, इथं कंटिन्यू अंत्यविधी चालू आहे. तर हे बघण्यासाठी आम्ही खालचं पाहिलं. आता आम्ही वरती पाहायला चाललो आहे. वरती आम्हाला दिसलं तर इथं वरती जायला बघायला तुम्हाला तिकीट आहे, 50 रुपये ते तिकीट घेतात. काय यार अंत्यविधी बघण्यासाठी पण तुम्हाला तिकीट द्यावं लागते. पण आम्ही ते दिलं आणि बघितलं. एका वेळी 8 ते 10 अंत्यविधी इथे चालू असतात. खरंच हे म्हणजे नाही का मी फर्स्ट टाईम बघतो हे एवढे अंत्यविधी ॲट ए टाईम चालू आहेत. आणि आम्ही जाताना पण म्हणजे मनकर्णिका घाटावरून आम्ही जाताना पण पाहिलं 3 ते 4 डेड बॉडी तिकडं खाली घाटावरती घेऊन जात होते. हे सगळं दृश्य पाहिलं आणि आम्ही फायनली आमच्या रूमकडे निघालो. म्हटलं बास आता फिरायचं, आणखीन आता आराम करूयात म्हणून मग चाललो. तर आमची रूम होती 3 ते 3.5 किलोमीटर लांब. आम्ही चालून वैतागलो. शेवटी एक रिक्षावाला तयार केला आणि म्हटलं आम्हाला रूमवरती सोड. आणि मग त्याने आम्हाला रूमवरती सोडलं. मग आता म्हटलं कुठं जायला नको, आज परत एकदा आराम करू, म्हणजे जो काही 2 दिवस आपण प्रवास केला आहे त्याचा थोडा शीण कमी होईल. आणि मग आम्ही परत रूमवरती जाऊन आराम केला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज 30 तारीख आहे. आपलं कालचं वाराणसीचं दर्शन झालंय मस्तपैकी. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलंय, कॉरिडॉर फिरलोय, मनकर्णिका घाट बघितलाय, सगळं फिरलोय. आता चाललोय आपण राम मंदिराकडे. बघूया आता राम मंदिर फिरू. तिकडे पण गर्दी आहे पण जाऊन तर येऊ. बघूया आज काय काय बघायला भेटतंय. चला चावी दे रे आणू, चावी दे, चावी. चला ए बरा ना गाडी. काय मॅटर आहे काय नाही, दोन्ही रिक्षा पण चालले जौनपूरला. पंतप्रधान आहे ना, गेलाय खतरनाक सेन्सिबल माणूस होणार जो आहे. कोणती रे द्वितीय श्रेणी कामाख्या? कामाख्याला जाते काही जातो का नको. अयोध्या इथून 220 किलोमीटर आहे. चहा प्यायला थांबलेत सगळे. का आणू चहा प्यायचा का?
कुठे गेली चहा प्यायला? चला. अरे येऊ का चहा कुठं प्यायचा? चला योगीने घेतला चहा. एक चाय दे ना. आणू घ्या ना चहा. ले राजा और एक लगा दो ना मेरा चाय. मध्येच थांबली होती एवढी. मध्ये थांबले नाही त्यांना पुढलं डी चाला. अचानक थंडी चालू झाली एवढं. एवढी दाट दुःख म्हटल्यानंतर ॲक्सिडेंट तर होणारच. आता एवढं भल्या मोठ्या कंटेनरला बस धडकली आहे. नशिबानं काय जीवितहानी नाही झाली. लोक सगळे साईडला बसवलेत आणि तिथून आपण आता चाललो आहे पुढं हळूहळू अयोध्येकडे. आणि पेट्रोल गाडीला थोडा ॲव्हरेज कमी असल्यामुळे पेट्रोल सारखं भरावं लागायचं. ते एकदा फुल टाकी म्हणजे फुलच करायला लागायची. आणि अयोध्येला जाताना काय गर्दी असल्यामुळे ना मेन रस्ते जे आहेत ना बंद केले होते. म्हणजे तुम्हाला मॅपने जो रस्ता दाखवला आहे तिथून जाताना बंद केलं होतं पोलिसांनी, की आव्हानच केलं होतं की नका जाऊ तुम्ही. अयोध्येतून बी आव्हान आलं होतं की लय लोक आलेली आहेत, त्याच्यामुळे तुम्ही दर्शनाला काय येऊ नका. म्हणून मग आम्ही जायचा कंटाळा केलाच होता, पण शेवटी म्हटलं आलोय तर जायलाच पाहिजे. मग काय गुगल मॅपवरती ओपन केलं आणि जिथं जिथं जॉईंट दिसतं ते ना ब्लॅक म्हणजे आपण जर रूट सिलेक्ट केल्यानंतर कसं ब्ल्यूमध्ये दिसतं तसं न करता आम्ही जिथून रस्ता जॉईंट अयोध्या सपोज वरच्या ठिकाणी आहे आणि आपण खालून चाललो तर तिथं जाताना जिथं जिथं जॉईंट दिसतोय अशा जॉईंटने आम्ही गाडी नेलेली आहे. मेन रोड बंद केला कारण पोलिस जाऊनच देत नव्हते. मग पोलिसांना थोडा चकमा देण्यासाठी आणि रामाचं दर्शन घेण्यासाठीच आपण खेड्यापाड्यातून गेलो आहे. म्हणजे इकडून तिकडून कसा हायवे असायचा पहिला, तर हायवेने न जाता खेड्यापाड्यातून शेतातून अशा कच्च्या रस्त्याने आपण गाडी नेलेली आहे. पण म्हटलं शेवटी अयोध्येला जायचंच. मग म्हणतात ना शेवटी तुमची इच्छा असेल तर मार्ग मिळतो. असं करत 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 आम्ही या रस्त्यांनी, बघा रस्ते बघू शकता किती छोटे रस्ते आहेत, खेड्यातले रस्ते आहेत अक्षरशः, अशा रस्त्याने आम्ही गेलेलो आहे. पण हे करत करत आम्ही राम मंदिराकडे गेलो. शेवटी मेन रस्त्याला लागलो जिथून 27 किलोमीटर अयोध्या धाम आहे. अशा रस्त्या तिथपर्यंत आलो. मग तिथं थोडं जेवण वगैरे केलं कारण सकाळी 7ला निघालेलो, 12पर्यंत पोहोचायला पाहिजे नव्हतं अयोध्यात मेन रस्त्याने. पण मेन रस्ते बंद असल्याने आम्ही ज्या रस्त्याने आलो आहे संध्याकाळी आम्हाला 6 वाजले अक्षरशः तिथं अयोध्येमध्ये पोहोचायला. तर फायनली आत्ता अयोध्येत पोहोचलो आहे. इथं एक जण घ्यायला येतो आहे आपल्याला, ॲक्च्युअली मित्राचा शॉपमध्ये कामाला एक जण आहे, त्याचं घर आहे इकडं, त्याच्यामुळे ते सोपं झालं दर्शनाला. तर इथं आपण थांबलो आहे हॉटेल रामायणाच्या तिथं थांबलो आहे. तो येतो इथं घ्यायला. मग आल्यानंतर त्यांनीच राहायची सोय वगैरे केली, दर्शनाची सोय तो अयोध्येचाच आहे त्याच्यामुळे राहायची पण सोय त्यांनीच केलेली आहे प्रॉपर. चला बघू आता, त्याची वाट बघत बसलो आहे आणि खरंच खूप वैताग झाल्यासारखं झालं कारण किती वाजता सकाळी 7ला निघालो आहे आणि आता 5 वाजलेले आहेत. बाहेर घे खाली टाक. पुलिस की गाड़ी आए ना तो बोल रहा बाहर निकलेंगे क्या करनी हाँ चल चल हाँ चल रूम का छोड़िए पानी वानी वहाँ पे है जाइए. आता गाडी पार्किंगला लावून कारण गाडी आतमध्ये सोडत नाही म्हणून मग तिथून परत लोकल रिक्षा केला आहे. जो मित्र आहे त्यानेच राहायची सोय वगैरे केलेली आहे, त्याच्याच रूम आहेत अयोध्येत. मग आता त्याच्या रूमवरती जाऊ, फ्रेश हो आणि कंटाळा तर आला आहे. मग बघू फिरायचं का झोपायचं ते ठरवू. पण झोपलो आहे आता, हे बघा सगळे झोपलेले आहेत कारण दमले तो खूप करत प्रवासाने, त्याच्यामुळे झोपलो आहे. म्हटलं मग जाऊ दे आता सकाळी उठून जाता येईल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता काल दमून आलो होतो म्हणून काय दर्शनाला गेलो नाही. थांब ना, काम चालू आहे माझा, जरा ब्लॉग करतोय. तर आता चाललोय आपण राम मंदिरात दर्शनाला. रात्री दमून आल्यामुळं काही गेलो नाही, झोपलो होतो. आता सकाळी सकाळी उठून चाललोय, एक्झाम घेऊन चाललोय, बघू दर्शन होतंय का नाही ते. चालू बघा गर्दी, मंदिर 2.5 किलोमीटर लांब आहे. इथं पण लय गर्दी, लय भरपूर गर्दी. हे बघा, हे माझा ब्लॉग काढतोय मी, त्याचा ब्लॉग काढतोय. हा आपल्याला घेऊन आलाय फिरायला.
सगळं अयोध्या आणि रूम बिम सगळं त्याचं आहे. अयोध्या फिरून आणणार आहे सगळं. चाललो आपण राम मंदिरात दर्शनाला. हाच रस्ता आहे जो राम मंदिराकडे जातो. गर्दी असल्यामुळे इकडे काही गाड्या अलाव केल्या नाही. इतर दिवशी मला वाटते गाडी पार मंदिराच्या आसपास जात असेल. इकडं हनुमानगडीला जायला रोड आहे आणि एक सरळ राम मंदिराकडं. आपण राम मंदिराला जाऊ. हा बघा पहिला एंट्री गेट असू शकतो राम मंदिराचा, कारण मी फर्स्ट टाईम आलो, मी कन्फर्म नाही सांगू शकत. मग सरळ सरळ पुढे गेल्यानंतर हे बॅरिकेड टाकलेत. इथून तुम्ही लाईनीत जाऊ शकता. राम मंदिरात गर्दी आणि धक्काबुक्की न होण्याचं मेन कारण म्हणजे 1.5 किलोमीटरपर्यंत तुम्हाला हे बॅरिकेड्स टाकलेत. त्या लाईनीच तुम्हाला पुढं जायचं आहे. त्याच्यामुळं काय होईल, लोक एका लाईनमध्ये शिस्तीत चालतात. पुढं आल्यानंतर तुमची बॅग जी काय आहे ती चेक होते. प्रत्येक यात्रेकरूची बॅग चेक होते आणि मगच ती बॅग पुढं जाते. कारण मंदिराला सिक्युरिटी खूप टाईट आहे. तुम्ही खरंच खूप म्हणजे चेकअप होतं तुमचं. त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण घेऊन जाऊ नाही शकत. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मोबाईल आणि बुटं ठेवायला लॉकर मिळतात. कितीही लोक आली, लाखोच्या संख्येने जरी लोक आली तरी प्रत्येकाला मोबाईल आणि चप्पल ठेवायला लॉकर अवेलेबल आहेत. खूप भारी अशी सोय. एका साईडने तुम्ही चप्पल ठेवणे, टोकन घेणे, दर्शन करून आल्यानंतर दुसऱ्या बाजूने टोकन देण्याने चप्पल घेऊन जाणे, एवढी सिस्टमॅटिक पद्धत इथं आहे. आणि रामाचं दर्शन घेतल्यानंतर असं काय प्रसन्न वाटलं, जो काय आमचा थकवा होता सगळा निघून गेला. खरंच खूप सुंदर अशी मूर्ती रामाची आहे. मंदिराचा परिसर आहे. आता मोबाईल अलाव नसल्यामुळे आतलं काही शूट घेता आलं नाही, पण बाहेरून जेवढं काय दाखवता येईल तेवढं दाखवलं. एकदा तरी नक्की आणि अवश्य भेट द्या राम मंदिराला. मग आम्ही आता दर्शन वगैरे करून आलो. हे बघा मंदिराच्या शटरवरती, म्हणजे तिथं जाताना, मंदिराकडे जाताना जे पण काही शॉप आहेत त्यांच्या शटरवरती असे स्वस्तिक रामाचं वेगवेगळ्या आकृत्या काढलेल्या आहेत. मग भूक लागली असल्यामुळं थोडा नाश्ता केला, पोहे वगैरे खाल्ले. ही बघा सिक्युरिटी. राम मंदिर आहे बाबा, ते काय साधंसुधं मंदिर नाही आहे. आणि माहिती आहे किती वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते मंदिर झाले. त्याच्यामुळं एकदम स्ट्रिक्ट आणि एकदम काय म्हणू शकतो कडक अशी सिक्युरिटी आहे राम मंदिराला. झालं आता दर्शन वगैरे. आता राम मंदिरातून आपण निघालो आता उज्जैनकडं. गाडी बाहेर लावली त्याच्यामुळं हे बघा बॅगा घेऊन चालत चाललोय. आता आज संध्याकाळी उज्जैनला थांबायचा प्लॅन आहे. इंदोर उज्जैन बघू, मग इंदोरला थांबायचं का उज्जैनला फिक्स नाही अजून. आता गाडीत बसल्यावर कळत काय. हा लता मंगेशकर चौक आहे आणि इकडून असं सरळ गेलं की इकडं राम मंदिर. सरळ चालत जायचं. बघा सुरक्षा रक्षक, कारण इथं गाड्या सोडत नाही म्हणून आहे ना, चालत जावं लागतं. एक 5 ते 6 किलोमीटरवर गाडी आहे. तिथून तोपर्यंत चालत किंवा रिक्षाने जायचं आणि मग नंतर गाडी घेऊन उज्जैन. हा जो आहे तो धर्मपथ आहे. धर्मपथ हे बघा, याच्यात किती लँग्वेज आहे. एवढ्या लँग्वेजमध्ये बोर्ड आहेत सगळे. हा धर्मपथ. हे पहा, धर्मपथवरून आपण आता गाडीच्या दिशेने चाललोय. पण जाता जाता त्या रस्त्यावरती आजूबाजूला असे वॉल आहेत आणि त्याच्यावरती पेंटिंग केलेले आहे. रामायणातील जे काय महत्त्वाचे प्रसंग आहेत ते सगळे प्रसंग तिथे चित्रित केलेले आहेत. म्हणजे रामायणामध्ये जे काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्या सगळ्यांचे चित्रीकरण तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यामुळे एकदा रामायण तुमच्या डोक्यात आहे ना हायलाईट होतं. चला आता थोडं चालायचा कंटाळा आला म्हणून मग आता काय करू, रिक्षा घेतली आणि रिक्षा घेऊन आपण गाडीपर्यंत जाऊ आणि गाडी घेऊन मग पुढे प्रवासाला निघू. तिथून बाहेर आलो आहे. दुपारची वेळ झाली पार. आता भूक लागली आहे. ह्या हॉटेलमध्ये आता जेवण करायचं आहे आणि आता नॉनस्टॉप उज्जैन गाठायचं आहे. कारण आता खूप टाईमपास झाला आहे. खूप दुपारी पण जास्त वेळ थांबण्यात आलं. त्याच्यामुळे आता जेवण वगैरे करून उज्जैनच्या दिशेने चलो. आता एकदा का गाडी स्टार्ट केली आता काही थांबणे नाही. आता संध्याकाळी तो चालवेल. रात्रीची मी घेतो 9 वाजता. 9-10च्या दरम्यान मी घेईल गाडी आणि काहीही करून टार्गेट आहे आपलं की आपल्याला उज्जैन गाठायचं आहे. म्हणजे आपला जो ट्रिप आहे ती आपण ठरवलेल्या वेळेत होईल. हे बघा रात्रीची लाईट वगैरे थोडंफार नाही का कमी लाईट मारते तर लाईट वगैरे धुतोय आणू. चांगलं काम आहे.
बघा रात्रीचे 2:30 वाजलेत आणि गाडी चालू आहे. फुल जंगलातून रोड आहे, आजूबाजूला असं काही दिसत नाही आहे, पण इथं सारख्या पाट्या येतात की जपून जा. खूप जंगलाचा रोड आहे, प्राणी आडवे येण्याची शक्यता आहे. आणि हे बघा गाडीत सगळे झोपलेले आहेत, सगळे आराम करतात आहे, कारण दमलेलेच तेवढेच सगळेजण. खरंच खूप थंडी आहे, थंडीचं वातावरण झालं. थोडं शेक घेऊ नाही का, थोडं गरम होऊ आणि मग पुढच्या प्रवासाला चालू करू. आपलं नशीब बघा ना, चहा प्यायला घेतला आणि चहाच सांडला सगळ्या शर्टावर. काय करणार आता, जाऊ द्या चला. चहा वगैरे घेऊन मस्तपैकी आता प्रवास चालू केला आहे. सकाळचे 6:30 वाजलेत तुम्ही बघू शकता. आणि आता उज्जैन नगरी जवळजवळ येत आहे आणि पोचू आपण थोड्याच वेळात उज्जैनमध्ये पोचू. फायनली आता उज्जैनमध्ये आलो आहे. रात्रीचा प्रवास करून गाडी चालवून फार आलो आहे, पण उज्जैनमध्ये आलो आहे. आता जाऊ थोडे कधी रूम घेऊ आणि फ्रेश होऊ, आंघोळ वगैरे करू आणि दर्शनाला जाऊया. तर आत्ता रात्री संध्याकाळी 6 वाजता आपण अयोध्येमधून निघालो होतो आणि रात्रभर प्रवास करून आज फायनली इकडे उज्जैनमध्ये आलो आहे. आणि आंघोळीसाठी रूम वगैरे घेतली आहे, फ्रेश होऊन मग दर्शनाला जायचं आहे, मग इंदोर आणि मग घरी. तर हे बघा रूम वगैरे नाही का आंघोळीसाठी घेतली आहे. आता फ्रेश वगैरे झालं आहे, आता निघायचं आणि दर्शन वगैरे करून मग घरी. ओके डन. या सगळं आवरले, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपण चाललो आहे महाकालेश्वराच्या दर्शनाला. ही पार्किंग आहे, या पार्किंगमधून चालत कॉरिडॉरमध्ये जाणार. ह्या गेटमधूनच आपल्याला कॉरिडॉरला जायचं आहे. हे बघा कॉरिडॉरच्या आतमध्ये हे शिवलिंग कसं तयार केलं आहे, खूप मस्त असं कॉरिडॉर बांधलेलं आहे. म्हणजे काशीनंतर उज्जैनला तर खरंच खूप मोठी जागा ॲक्वायर केली आहे, पण एवढं भारी आहे ना बांधकाम, एवढं भारी मूर्त्या वगैरे उभ्या केलेल्या आहेत तिथं. शंकराचं वेगवेगळी रूपं आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहेत. हे बघा हा एंट्री गेट आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्ही की कसं काय कन्स्ट्रक्शन आहे. असं एकदम नयनरम्य ठिकाण म्हणतो ना आपण, जे डोळ्यांचं पारणं फिटतं असं हे कॉरिडॉर आहे. बघा इथे वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. चला आता दर्शन वगैरे झालं, थोडं मेडिटेशन करतो, कारण महादेवाच्या मंदिरात मेडिटेशन करणं खरंच खूप काय म्हणतो आपण प्रेरणादायी असतं. मला तरी ते खूप एनर्जी देतं. आणि आता दर्शन वगैरे करून आपण चाललो आहे आतमध्ये. मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नव्हता, मी नाही घेऊन गेलो, त्याच्यामुळं काही शूट करता आलेलं नाही आहे. त्यांचं दर्शन झालं आहे महाकालेश्वराचं. खूप विकनेस आला आहे, म्हणजे पूर्ण जाम झालो आहे. काय करावं काय कळत नाही, एकदम तब्येत एकदम डाऊन झाली, थंडी पण वाजते आणि हे त्याच्यामुळे एवढं काही शूट घेता नाही आलं. उज्जैनचं बळच चालत इथपर्यंत आलो आहे. कारण काय झालं आहे, आपण निघालो आहे 27 तारखेला, 27, 28, 29, 30, 31 आणि आज 1 तारीख आहे. एवढे दिवस झालं आपण फिरतीवरती आहे. आणि काल तर रात्री 9ला चालवायला घेतली गाडी मी आणि पहाटे 4 वाजेपर्यंत गाडी चालवत होतो. रात्रभर गाडी चालवली हायवेला, कारण अयोध्येवरतून इथपर्यंत यायचं होतं म्हणून. तर एवढं आता बॉडी पेन होतोय ना, तर नको झालं. आता थोडं आराम करू, झोपू. आता इंदोरला प्रसिद्ध अशी कचोरी आहे ती खाऊ आणि त्यानंतर मग निघू पुण्याला. आज रात्री 12 वाजेपर्यंत पोहोचायचं टार्गेट आहे, कारण आता खूप झालं आहे, खूप फिरलो आहे, त्याच्यामुळे आता लवकर घरी जायचं. आता थोडा आराम करतो आणि मग बघू काय करायचं. आता आजारी असल्यामुळे थोडा झेंडू बाम घेतलाय, थोडा लावतो आणि थोडा आराम करतो. बंद करशील ना, याला म्युझिक लावणार आहे म्युझिक कुठंच वापरायचं मंदिरात टार्गेट आहे, कुठंच वापरायचं. आता हे पण ऑडिओ घेणार का तू? हां पूर्णपणे जाम झालं आहे आता सर, त्याने डोकं जाम झालं आहे. आणि आता आले इंदोर 56 भोग, तिकडंच जायचं आहे. चला 56 भोगला जाऊया, बघू काय काय मिळतं खायला. पूर्ण जामच झालं आहे रे केले. आणि आता 56 दुकान बघूयात काय काय खायला मिळतंय तिथं जाऊन. आता चालतं
साडी किसको लू बाबा. बघा 56 दुकानं एका लाईनमध्ये 56 क्रमांकाची दुकानं आहेत, त्याच्यामुळं ह्याला 56 दुकानं असं म्हणतात वाटतं. आणि एका रात्रीमध्ये सरकारने हे सगळं रस्ता होता, रस्त्याचं गार्डन करून इथं मस्तपैकी फिरण्यासाठी केलं आहे लोकांना. शूट काय आणलंय? व्हेज हॉट थँक्यू. व्हेज हॉटडॉग गाळा नंबर 52. आता व्हेज हॉटडॉग खाल्ला. आता इथं चिकन अँड सर्व मध्ये मित्र बसलेत, बघू ते काय खाते ते. चला काय घेतलं एक्सप्लेन करा आता. तुमचं ते नॉनव्हेजचं आहे काय? हा? 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 कोंबडी. शहीद कोंबडी. आता यांनी चिकनचं काहीतरी खाल्लंय खाली. आता आहे ना खाली भात खायला आले. नॉनव्हेजवाल्यांची चंगळ आहे बाबा इथं. मी आजारी त्याच्यामुळे काहीतरी खाल्लं नाही. नॉनव्हेजवाल्यांची चंगळ चालू आहे सगळी. काय इथं काय घेणार? रेस्टॉरंट काय ते येणारच वाटेल शेवटी काहीच आहे. हे काय नारियल क्रश. बाबू नारियल क्रश आपण क्रश घातलाय. किती? आत्ता इथून 500 किलोमीटर घर आहे, डायरेक्ट घर. अजून MP मधून सोडलेलं नाही आहे. तरी तर आता चहा प्यायला थांबलोय. लय कंटाळा आला, नको झाला. शेवट जसं जवळ येईल ना लय बोर व्हायला लागलं ट्रिप. हॉटेल इथं आता थांबलेत सगळे. मी पण चहा पिऊन वगैरे आलोय. चला फायनली आता सगळं उरकून 56 दुकानातलं खाऊन सगळं दर्शन वगैरे, उज्जैनचं दर्शन वगैरे करून आता घराकडे चाललोय. 600 किलोमीटर घर आहे आणि आता प्रवास करत मजल दर मजल कवर करत करत फायनली आपल्याला घरापर्यंत पोहोचायचं आहे. आणखीन रस्त्यामध्ये स्टॉप होणार आहेत. काही जेवायला थांबलो आता. लय भूक लागली होती. माजरे असल्यामुळं भूक लय लवकर लागली आहे. झालं आता इथून धुळ्याला आणि घरी 3:30 वाजेपर्यंत पोहोचतो. चालेल. 200 मीटर राईट आहे. फायनली सगळा ओळखीचा रस्ता आलाय. आता आलोय मुशीमध्ये. सगळं संगमनेर, सिन्नर, संगमनेर मधले सगळे रस्ते क्रॉस करत करत आता फायनली मुशीमध्ये आलोय. आणि ही चिखलीची कमान पाहून खरंच बरं वाटलं की आपल्या घरी परत आलोय आणि सुखरूप आलोय. ही यात्रा करून सुखरूप घरी आलोय याचं खूप समाधान वाटतंय. यांनी मला सोडलं आणि हे ते गाडी घेऊन गेले. चला फायनली खूप मस्त ट्रिप झालेली आहे. तर फायनली व्लॉग संपला. 6 दिवस आणि 5 रात्री आमची हा प्रवास खूप मस्त झाला आणि आम्ही खरंच भाग्य मानतो की आम्हाला अमावस्येच्या दिवशी स्नान करायला मिळालं. आणि जी काही त्या दिवशीच आम्ही गेल्यानंतर 1-2 तासाने जी काही तिथं चेंगराचेंगरी झाली त्याच्यातून आम्ही सटकून बाहेर आलो. जवळजवळ 4,000 ते 4,500 किलोमीटरचा प्रवास आम्ही बाय कार केला आणि सेफ घरी आलो. हे खरंच खूप आम्ही भाग्यवान स्वतःला मानतो. आणि हे प्रवास करणं 6 दिवसांचा काही सोपा नव्हता. रूम आम्ही खूप कमी घेतल्या, त्याच्यामुळे आमचा खर्च पण कमी झाला आणि प्रवास पण उरकला. आणि गाडी चालवायला पण 2 जण मजबूत होते, त्याच्यामुळं काही वाटलं नाही एवढं. गाडी पण खूप चांगली होती, त्याच्यामुळे सगळा प्रवास खूप चांगला झालाय. पहिली ट्रिप बाय रोड केली, ती पण एवढी लांब लचक आणि मोठी ट्रिप केली. आणखीन भविष्यातही अशा खूप ट्रिपा होणारच आहेत, त्याचेही ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला? खरं तर हा खूप मोठा ब्लॉग झाला आहे, पार्टमध्ये करायला पाहिजे नव्हता, पण म्हटलं आपण जी ट्रिप केली आहे ती एकाच व्हिडिओमध्ये जाणं आवश्यक आहे, म्हणून हा एवढा मोठा व्हिडिओ मी केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा.